एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। वनकुटे ब्राह्मणवाडा रस्त्यावर सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तसेच रस्त्यावरील अर्धवट व धोकादायक पुलाच्या अवस्थेमुळे दिनांक 11 जानेवारी रोजी मोटरसायकल अपघात होऊन 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात बबन साहेबराव मध्ये व अनिल साहेबराव मध्ये राहणार वनकुटे हे जखमी झाले आहेत। सदर अपघात हा खंडोबा मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर घडला। या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले कोणतेही सावधानतेचे फलक किंवा इशारे सुरुवातीला लावण्यात आले नव्हते। त्यामुळे वाहन चालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे। वनकुटे गावचे सरपंच पोपट हांडे यांनी या निकृष्ट कामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे सांगितले। तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनीही या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत। मात्र प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे अपघातग्रस्त ठिकाणी अनेकदा सूचना दिल्यानंतरही 3 दिवसांनीच कामाचा सूचना फलक लावण्यात आल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले। तोपर्यंत अपघात घडून नागरिक जखमी झाले। सध्या अकोले तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। अशा परिस्थितीत या रस्त्यावर भविष्यात जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची? निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या गंभीर प्रकाराकडे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे लक्ष देणार का आणि संबंधित यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून देणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। लगेच जीसीबी आणून सोकालचा आणतो, हे सगळे नाळे फेकून देतो मी, फोडून टाकीतो। मेला असं हे बाई इथं बघा बघा, हे बघ इथं काय आहे का यांचं पोस्टर आहे का काय? आता लावली आम्ही ती उभी आणि रात्री 8 वाजता झाले। मी तिकडून गावातून येत होतो, पाहिले बळच काढलं ते। हे बाई इथून हे बाई इथं घातलं आणि ते तिथं डायरेक्ट शॉकअप गेले, सगळंच गेलं। आता आपण या गाडीच्या या रोडच्या याला आपण स्वतःहून हे लावले, कॉन्ट्रॅक्टरने कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही। आज जो मुलगा पडलेला आहे तो दवाखान्यात ऍडमिट केलाय आणि त्याच्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे। हे बाई इथं काचा पडेल, हे बाई इथं काहीच नाही राहिलं ना, वाचलं ना ते, त्याचा जीव वाचला हेच महत्त्वाचं। दोघांचे वाचले ना भाऊ, असं काय करता तुम्ही? कॉन्ट्रॅक्टदाराचा हलगर्जी कॉन्ट्रॅक्टदाराचा, आपल्याला बाकीच्यांना कोणाला दोष द्यायचा नाही। मी होतो इथं स्वतः आणि राम सासने बोलतोय, असंही काही नाही। हा चालेल चालेल, आपण तुमच्या याच्यामुळे ना हे करून घेऊ। डायरेक्ट त्याचं मोड आपलं ते पुढचे शॉकअप हे बघ, मीच होतो त्यांना गाडा। कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा हा 8 वाजता हे बघ इथं साईड वाजता बघा, दोघ जण तू का मोठा आणि त्याच्या तोंडा नाका तोंडातून रक्त भाऊ, एवढं सोपं आहे का ते? दोघं भाऊ होते, भाऊ मलिंगा, हा बस मलिंगा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।